बदलापूरच्या शाळेच्या संस्था चालकांनी हायकोर्टात धाव घेतली आहे। संबंधित शाळेच्या चेअरमन आणि सचिवांनी अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात धाव घेतली आहे। अत्याचार प्रकरणी हलगर्जीपणा केल्याच्या आरोपात संस्था चालकांविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता। विशेष न्यायालयानं यापूर्वी संस्था चालकांचा अटकपूर्व जामिनाचा अर्ज फेटाळला होता। संस्था चालक आणि सचिवांच्या याचिकेवरती 1 ऑक्टोबरला सुनावणीची तारीख दिली होती। या संदर्भात आपले प्रतिनिधी हिरा ढाकणे आपल्याला सविस्तर माहिती देतील। हिरा, काय सविस्तर अपडेट आहे? गुन्हा दाखल करण्यासाठी सुद्धा त्यांनी उशीर केला होता। त्या प्रकरणामध्ये जे दोघी संस्था चालक त्यांच्यावरती पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्यांनी आता या प्रकरणामध्ये 1 तारखेला 1 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे आणि या सुनावणीमध्ये त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी कोर्टात धाव घेतली। आता या सुनावणी दरम्यान त्यांना अटकपूर्व जामीन मिळतो का हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। अच्छा, धन्यवाद हिरा या सविस्तर अपडेटसाठी। तर आपण पाहतोय संस्था चालकांनी कोर्टात धाव घेतली आहे अटकपूर्व जामिनासाठी। तेव्हा यावर काय निर्णय होतो, काय सुनावणी होते याकडे लक्ष राहील।